के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, के पार जाएंगे। मोठ्याने गाव आपण, टाळ्या वाजून आपण गीत गाऊया, देवाची स्तुती आराधना करूया. मिले आसमां के पार जाएंगे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला घेऊन जायला येणार आहे. कोई भी वादा ना होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा, उसका कोई भी वादा, उसका कोई भी वादा ना होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा, उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां, उसके आने का वादा भी होगा. येशूने आम्हाला वचन दिलेलं आहे आणि तो येणार आहे, आम्हाला घेऊन जायला येणार आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास करूया. मेरा यीशु रहता वहाँ, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना मेरा रहेगा अधूरा. विश्वास है मेरा, विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना मेरा रहेगा अधूरा. विश्वास है मेरा, तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां. तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. हालेलुया. प्रभूच्या नावाला खरोखर आपण धन्यवाद देऊया, कारण आम्ही परमेश्वराचं गौरव करणारी माणसं आहोत. परमेश्वर आमच्या सोबत राहणारा देवबाप आहे आणि म्हणून आपण त्याची स्तुती आराधना करत असताना दुसरं गीत गाणार आहे, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. आपल्या चर्चच्या ग्रुपवरती आलेला आहे. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. परमेश्वराला स्वीकारण्या अगोदर आपण मुर्दे होतो, आपण निर्जीव होतो, परंतु ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्ताला आपण स्वीकारलेला आहे त्यावेळेला आमच्यामध्ये जीवन आलेलं आहे, आपण सजीव झालेलो आहोत आणि म्हणून आपण देवाचे नाव, देवाचं गौरव करूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. रेडी? तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया, मेरा दिल का भाई तूने सींचा
परीक्षेच्या वेळेला सूरज निघडलेला पाठवलेला आहे. सर्वश्रेष्ठ असं जे नाव त्याला दिलं गेलं त्या येशूला आमच्या पातकांची क्षमा व्हावी, आम्हाला स्वर्ग प्राप्ती पुन्हा व्हावी, स्वर्गाचं दार आमच्यासाठी पुन्हा उघडलं जावं यासाठी परमेश्वराने आपला एकुलता पुत्र पाठवलेला आहे. यापेक्षा आणखी सर्वश्रेष्ठ काय असेल? आणि म्हणूनच आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना वचन दिलं त्याने की मी जातो पण तुमच्यासाठी दुसरा कैवारी सत्याचा आत्मा पाठवतो, तो तुम्हाला सत्यात मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला प्रार्थना करायला शिकवेल. आणि म्हणून यावेळेला आपण धीर गंभीर स्वरामध्ये त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये आमंत्रण देऊया आणि तो आमच्या अंतःकरणामध्ये यायला उत्सुक आहे. ज्यावेळेला आपण पवित्र आत्मा मुझे ले जाओ तेरे चरणों में गाओ. पवित्र आत्मा
स्वर्गीय प्रेमळ प्रभू, आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो, कारण प्रभू देव बापा, तू आम्हाला तुझा दुसरा कैवारी सत्याचा आत्मा पाठवलेला आहेस प्रभू. त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारत आहे प्रभू. तू आम्हाला सहाय्य कर, त्या पवित्र आत्म्याने चालवले गेलेले असावे म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. देव बाप्पा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक बार प्रभू तुझ्या वचनाचं मनचिंतन करण्यासाठी तुझ्या आम्हाला वेळ दिलेली आहे. ते सांगत असताना आणि ऐकत असताना आम्हा सर्वांना तू कृपा करो. समजताना अंतःकरण दे, आमच्या अंतःचक्षु उघड. यावेळेला प्रभू सर्व सैतानी विचार, संसाराच्या चिंता प्रभू आमच्यापासून दूर ठेवण्यासाठी तू आम्हाला कृपा करू. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. आजचा जो विषय आहे तो विश्वास ठेवणाऱ्यांकरिता परमेश्वराची काय इच्छा आहे हा आहे. वधस्तंभी जाण्यापूर्वी येशूच्या विचारामध्ये त्याच्या अनुयायांच्या बद्दल, शिष्यांच्या बद्दल आणि पुढे होऊ घातलेल्या पवित्र मंडळीबद्दल काय त्याच्या मनामध्ये विचार होते हे आपल्याला या योहानाचं शुभवर्तमान 17वा अध्याय 20 ते 26 या वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून आजचा उपदेश या योहानाच्या शुभवर्तमान 17वा अध्याय 20 ते 26 या शास्त्रपाठावरती अवलंबून आहे, आधारित आहे. पहिला मुद्दा आहे की आम्हाबद्दल म्हणजे अनुयायांच्या बद्दल, मंडळीबद्दल प्रभू येशूची काय इच्छा होती. पहिली गोष्ट आहे की देव आमच्यामध्ये ऐक्य असावं अशी अपेक्षा धरतो. आम्ही एक असावे ही त्याची इच्छा आहे. कसं? मी लिहित असताना गेल्या आठवड्यामध्ये विचार करत होतो की आम्ही तर वेगळे वेगळे आहोत, पण आम्ही मग एक कसे असणार. आणि मग वचन काढा बरं. योहानाचं शुभवर्तमान 17वा अध्याय 20वा वचन. मी केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी पण मी विनंती करीतो. विनंती करीतो याचा अर्थ प्रार्थना करीतो. काय करतो? प्रार्थना करीतो. प्रार्थना करणे म्हणजे विनंती करणे. प्रार्थना करणे म्हणजे प्रभू समोर रदबदली करणे. आणि म्हणून 23वा वचन काय लिहिलेलं आहे? म्हणजे मी कसं ऐक्य असल्यानंतर, आम्ही एक झाल्यानंतर काय लिहिलेलं आहे? म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये असावे यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. जोपर्यंत आम्ही एक होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण होत नाही हे प्रभू येशू आपल्या मंडळीबद्दल शिकवत आहे. यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावर मी प्रीती काय लिहिलेलं आहे? केलीस. आणि किती महत्वाचं आहे या ठिकाणी, जसे पिता आणि पुत्र एक आहेत, जसे पिता आणि पुत्र ऐक्यामध्ये आहेत, तशाच प्रकारे आम्ही देखील ऐक्यामध्ये असावं. आम्ही ज्या वेळेला थिओलॉजीचा अभ्यास करतो त्यावेळेला आम्हाला हे शिकवण्यात येतं. फार मोठे मोठे देवाचे दास आणि सेवक वर्ग असतात. ट्रिनिटीवरती आम्हाला शिकवलं गेलं, त्रैक्यावरती शिकवलं गेलं. त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की देव एकच आहे आणि देवाच्या वचनाची शिकवण पण तीच आहे. परंतु या गॉड हेड मध्ये, त्रैक्यामध्ये देवत्व म्हणून जे आहे त्या देवत्वामध्ये 3 वेगळ्या व्यक्ती आहेत. पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा आहे. आणि ह्या तिन्ही व्यक्ती देवत्वामध्ये एक आहे आणि त्या वेगळ्या असून देखील एक आहेत. जसं आम्ही या ठिकाणी 100 माणसं आहोत, परंतु येशूवर विश्वास ठेवल्याने विश्वासामध्ये आम्ही एक आहोत. आम्ही विश्वासामध्ये एक आहोत. जरी आम्ही शारीरिक दृष्टिकोनातून वेगळे असलो तरी विश्वासामध्ये आम्ही एक आहोत. जेव्हा आम्ही देवाचं काम करतो तेव्हा त्या देवाच्या कामामध्ये आम्ही कसे आहोत? एक आहोत.
जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, सगळी मंडळी मध्यस्थीची प्रार्थना करते, तेव्हा देवाच्या आत्म्याने आम्हाला प्रेरित केलं जातं आणि त्या प्रार्थनेमध्ये आम्ही कसे असतो? एक असतो. अगदी तशाच प्रकारे प्रियानो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रिकत्वामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, पण त्या देवत्वामध्ये एक आहे. तिघांच्या मध्ये देवत्व नावाचं जे सत्व असतं ते तिघांच्या मध्ये आहे. जसं मनुष्यत्व ज्याला आपण म्हणतो की नाही, माझं मनुष्यत्व माझ्या लेकरांच्या मध्ये जातं, त्यांच्यामध्ये गेलेलं मनुष्यत्व त्यांच्या लेकरांच्या मध्ये जातं, नाही का? ते देव होत नाहीत, पण ते मनुष्य म्हणूनच राहतात आणि मनुष्य म्हणूनच जन्माला येतात. तशा प्रकारे देवत्वामध्ये या तीन व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतात. मी पती आहे, मी पाळक आहे, मी पिता आहे, मी मित्र आहे, पण व्यक्ती म्हणून एकच आहे. तसं देवामध्ये देव पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे, एकच देव आहे आणि तोच सगळे रोल करतो असं अजिबात नाही. मी एकटा आहे, पण माझे रोल्स जे आहेत, माझ्या ज्या भूमिका आहेत त्या वेगळ्या आहेत. परंतु देवत्वामध्ये ज्या वेळेस आम्ही पाहतो तेव्हा देवत्वामध्ये भूमिका वेगळ्या आहेत आणि व्यक्ती देखील वेगळ्या आहेत, आणि म्हणून हे मिक्सअप आपण करू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त देवाकडे अशी प्रार्थना करतो की जसा तो आणि पिता एक आहे, जसा तू आणि मी एक आहोत, तसे त्यांनीही एक व्हावे. किती सुंदर वचन आहे. म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. आता येशू शिवाय, पिता वेगळा असल्याशिवाय येशू म्हणू शकेल का की मी तुझ्यामध्ये तू माझ्यामध्ये? असे नाही म्हणू शकत. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर कोणीतरी एक व्यक्ती आहे जिला पिता म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून ऐक्याचा हेतू जो आहे तो हेतू काय आहे याकडे मला तुमचं लक्ष वेधू द्या. शास्त्रामध्ये आम्ही वाचतो 21 वचन, वाचा बरं. योहानाचं शुभवर्तमान 17 अध्याय 21 वचन. यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये आहे, तसे त्यांनी तुझ्या आणि माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. आता देवामध्ये आम्ही एक व्हायचंय, आम्ही पित्यामध्ये यायचंय, आम्हाला पुत्रामध्ये यायचंय, आम्हाला आमच्यामध्ये पवित्र आत्मा येणार आहे. हे ऐक्य जे आहे हे ऐक्य फार महत्वाचं आहे. आणि मग प्रभू असं म्हणतो की या ऐक्याचा उद्देश आहे तो म्हणजे सर्वांनी एक व्हावे, यासाठी की जगाने तू मला पाठवलेस असा विश्वास धरावा. आमच्या ऐक्यामध्ये देवाने येशूला या जगात पाठवलं, हे जगाला समजावं, यासाठी पिता आणि पुत्र यांच्यामध्ये ऐक्य असावं, यासाठी की पिता आणि पुत्र यांच्यामध्ये आमचं ऐक्य असावं. ज्या वेळेला आम्ही या त्रिकत्वामध्ये एक होऊन जातो त्यावेळेला जग ओळखेल की खरोखर येशूला देवाने पाठविले आहे. आणि म्हणून प्रभू येशूच्या मुखातले शब्द आहेत, तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. म्हणून जसा मी आणि तू एक आहे, तसे त्यांनीही आपल्यामध्ये एक व्हावे. वी आर युनायटेड. आम्ही ख्रिस्ताशी जोडले गेलेले आहे. एक रविवार पूर्व अगोदर आपण या विषयावर पाहिलेलं आहे. येशू ख्रिस्ताला कसं जोडलं गेलं पाहिजे, जडलं गेलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त कसा द्राक्ष वेल आहे, त्याचा बाप कसा माळी आहे, नाही का, यावरती आपण अभ्यास केलेला आहे. आणि तीच गोष्ट या ठिकाणी प्रभू आम्हाला पुन्हा 17व्या अध्यायामध्ये योहानाचं सांगत आहे की जसा पिता आणि पुत्र यांच्यामध्ये ऐक्य आहे, तसं आम्ही देखील त्या पिता पुत्रामध्ये एक व्हावे ही त्याची इच्छा आहे. म्हणूनच द्राक्षवेलापासून फाटा वेगळा राहिला तर तो मरून जातो, जळून जातो, त्याला टाकून देण्यात येईल. आम्हाला ख्रिस्तामध्ये जोडलं जाणं फार महत्वाचं आहे. त्या त्रिकत्वामध्ये आम्ही एक असणं फार महत्वाचं आहे. ख्रिस्ताबरोबर राहिल्याशिवाय आम्हाला काही करता येणार नाही. प्रभू आपल्या वचनामध्ये योहानाचं शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये आपण वाचलेलं आहे. पुढे आम्ही पाहतो, जगाने ओळखावे पित्याने पुत्राला पाठवले आहे, आणि जगाने हे ओळखावे की पित्याने येशूला पाठवलेले आहे आणि पिता पुत्रावरती प्रेम करतो. स्वर्गीय बाप हा येशू ख्रिस्तावर प्रेम करतो. हे लोकांनी जगाने ओळखावं याकरिता आपल्यामध्ये ऐक्य असावं, आणि लोकांनी जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांनी आमच्यामध्ये ऐक्य ठेवावे.
पुढे तिसरा मुद्दा आहे की आम्ही एक कसे असावे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्त मध्ये कसे एक असावे. 17 अध्याय 22 वचन वाचा बरं. तू जे गौरव मला दिले आहेस ते मी त्यांना दिले आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. इथे कानामात्रा चुकलेला आहे बरं का, ज्यांनी टाईप केलेलं आहे हे कॉम्प्युटराइज केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. आता पिता आणि पुत्र यांनी एक व्हावं यासाठी पित्याने पुत्राला गौरव दिलेला आहे, पित्याने पुत्राला विशिष्ट असं स्थान दिलेलं आहे, पित्याने स्वर्गामध्ये पुत्राला विशिष्ट असं कार्य दिलेलं आहे आणि सन्मान दिलेला आहे, आदर दिलेला आहे. आणि म्हणूनच तो देवाच्या समान आहे. पुत्र आहे म्हणून त्याला सेकंड प्लेस दिली, पिता आहे म्हणून त्याला फर्स्ट प्लेस दिली, पहिली जागा दिली, असं मुळीच झालेलं नाही. देवाने पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं गौरव देऊ केलेलं आहे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट काय म्हणाला येशू ख्रिस्त की जे गौरव किंवा जो गौरव तू मला दिलेला आहेस तोच गौरव तेच गौरव मी माझ्या विश्वास ठेवणारा दिलेला आहे. मग आता ख्रिस्तामध्ये आम्हाला आदर मिळाला, ख्रिस्तामध्ये आम्हाला सन्मान मिळाला, ख्रिस्तामध्ये आम्हाला जगण्याची आशा मिळाली, ख्रिस्तामध्ये आम्हाला देवाने आपली मुले होण्याचा अधिकार दिला. योहानाचं शुभवर्तमान पहा बरं. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचनामध्ये आम्ही पाहतो काय लिहिलेलं आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्हाला दे, हा आमचा गौरव आहे. परमेश्वराने हे गौरव आम्हाला दिलेले आहे ख्रिस्त येशूमध्ये. आणि म्हणून पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये जे ऐक्य आहे त्या ऐक्यामध्ये आम्ही ज्या वेळेला सहभागी होतो, आम्ही त्या पिता पुत्राशी देवाशी एक होतो, त्यावेळेला आम्ही देव होत नाही परंतु देवत्व आमच्यामध्ये येतं, देवाचा आत्मा आमच्यामध्ये येतो आणि आम्ही प्रभूला आवडेल अशा प्रकारचं जीवन जगू लागतो. आणि यासाठी साधन काय आहे तर देवाचं गौरव आहे. जे गौरव देवाने येशूला दिलं आणि जे गौरव येशूला मिळालं ते गौरव त्याने आम्हाला दिलेलं आहे, त्याच्या अनुयायांना दिलेला. आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू माझ्या दृष्टीने मूल्यवान आहेस, यू आर प्रेशियस इन माय साइट. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना देखील हे गौरव देतो. पहा बरं दुसरं एक वचन, योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 1 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. ज्या वेळेला प्रभू येशूवर आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेला प्रभू येशूने आपल्या शिष्यांना हा अभिमान दिलेला आहे, हे स्थान दिलेलं आहे, हे गौरव दिलेलं आहे. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 1 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, हेच आपलं गौरव आहे, हाच आपला सन्मान आहे, हाच आमचा आदर आहे, हीच आमची प्रतिष्ठा त्या स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून 99 धार्मिकांपेक्षा ज्या वेळेला एक पातकी प्रभूला विश्वास धरून प्रभूकडे येतो त्यावेळेला स्वर्गामध्ये आनंद होतो. हा आपला अभिमान आहे, हा आपला गौरव आहे. पुढे काय लिहिलंय, आपल्याला देवाची मुले नाव मिळाले, या पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान केले आहे पहा. आणि आपण तसे आहोतच, यामुळे जग आपल्याला ओळखत नाही. जग ओळखत नाही, आतापर्यंत त्यांनी ओळखलं नाही कारण आम्ही देवाची मुले आहोत आणि हे नाव देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून जग आमचा तिटकारा करतं, जग आमचा द्वेष करतं, जग आमचा छळ करतं कारण ते आमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्ताला पाहू शकत नाही. आमचं आणि ख्रिस्ताशी असलेलं नातं, आमचं आणि देवाशी असलेलं नातं ते ओळखू शकत आहे. आणि यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्या जगाने येशूला देखील ओळखलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याला वधस्तंभावरती खिळून मारलेलं आहे. हे गौरव, हे दत्तकपण, हे पवित्र आत्म्याचं दान, द गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट, हे जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ना, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही एकत्र करतो त्यावेळेला ख्रिस्ताबरोबर आम्ही एकरूप होतो. आम्ही सगळे एकाच पित्याची लेकरे आहोत. या नात्याने आम्ही शांतता, प्रीती आणि ऐक्य यामध्ये एक राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. दुसरी गोष्ट आहे
आणि ती म्हणजे आपल्या अनुक्रमणिकेमध्ये पहा, प्रभूची आमच्याबद्दल काय इच्छा होते. पहिली आपण पाहिलेली आहे की आपणामध्ये ऐक्य असावं. दुसरं आहे की आम्ही त्याचे गौरव आपणामध्ये ठेवावे. आम्ही परमेश्वराने येशूच्या द्वारे जे गौरव त्याचं होतं ते आम्हाला दिलेलं आहे, त्यामध्ये आम्ही स्थिर व्हावं, आम्ही टिकून राहावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच 24व्या वचनातील पहिला भाग आम्ही वाचतो. प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे प्रार्थना करतो आणि तो अशी प्रार्थना करीतो, हे माझ्या पिता, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्या जवळ असावे. प्रभू येशूची इच्छा आहे की ज्यांच्यासाठी मी माझं पवित्र बलिदान केलं, ज्यांच्यासाठी मी पृथ्वीवरती मार सहन केला, चितू सहन केली आणि सर्व दुष्ट कपट सहन केलेलं आहे, वधस्तंभावरचं क्रूर मरण सहन केलं, आणि तो प्रभूला असं म्हणतो, ज्यांच्यासाठी मी एवढं महान काम केलं ना, स्वतःचं जीवन रक्त दिलं ना, त्यांनी माझ्याजवळ पाहिजे, त्यांनी माझ्याजवळ असावं, अशी तो प्रभूजवळ प्रार्थना करत आहे. कारण देवाचा क्रोध प्रभूला, येशूला माहित होता. खुद्द त्या पुत्राकडे देखील त्याने अवलंबन केलं नाही ज्यावेळेस वधस्तंभावरती होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्याने प्रभूला शेवटी विचारलेला आहे. प्रभूचा क्रोध त्या पुत्राला, येशूला माहित होतं, आणि म्हणून आमच्या पातकामुळे त्या देवाचा क्रोध आमच्यावर येऊ नये, आम्ही नष्ट होऊ नये, म्हणून तो स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थना करतो, माझी इच्छा अशी आहे की तू जे मला दिलेले आहेत त्यांनी माझ्या जवळ असावे. पण त्याच्या अगोदर हे 17व्या अध्यायात वाचतो ना आपण. 14व्या अध्यायात काय लिहिले माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराकडे प्रार्थना करण्या अगोदरच त्याने काय म्हटलं पहा बरं. योहानाचं शुभवर्तमान पेकली काढा बरं. 14वा अध्याय आणि काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 2ऱ्या वचनामध्ये, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेऊन घेईन. का बरं? येस, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. 3 अध्याय अगोदर येशूची इच्छा होती. म्हणजे तो ज्यावेळेला पाचारण करतो त्यावेळेला त्याची ही इच्छा असते की ज्याला मी पाचारण करत आहे, देवाचं लेकरू म्हणून मी बोलावत आहे, त्याने माझ्यापासून दूर जाऊच नये, ही त्याची मनोमन इच्छा आहे. आणि म्हणून 14व्या अध्यायात जे त्याने म्हटलं ना शिष्यांच्या समोर, तेच त्याने देवाजवळ प्रार्थना करताना देवाला सांगितलेलं आहे, मी ज्यांच्यासाठी आलो त्यांनी माझ्याजवळ असावे. आणि मग पुढे आम्ही पाहतो प्रियानो, याचा अर्थ आम्ही कुठे असावं? स्वर्गामध्ये असावं. कुठे असावं? स्वर्गामध्ये, त्या पवित्र स्थानी असावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो गेलेला आहे तो वरती काय करत आहे? तो आमच्यासाठी जागा तयार करत आहे. देवाचं वचन आहे, माझ्या मनात तुम्ही सांगत नाही. म्हणजे आम्हाला एके दिवशी स्वर्गात जायचं आहे, त्या स्वर्गामध्ये आम्हाला स्थान असणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पात्रतेप्रमाणे, आमच्या सेवेप्रमाणे, आमच्या स्वभावाप्रमाणे, आमच्या वागणुकीप्रमाणे आम्हाला सुंदर अशी गरज येत आहे. जसं उदाहरणार्थ या पृथ्वीवरती आपण राहत असताना आपण असं म्हणतो, आम्ही तर आमची फॅमिली फार मोठी आहे, हा 1 BHK काही आम्हाला बरोबर वाटत नाही, मग आम्हाला मोठा पाहिजे, मोठं घर पाहिजे. मग कोणतरी म्हणतं आपण 2 BHK घेऊया, मग कोणीतरी म्हणतं नाही नाही आपण एवढी सगळी माणसं आहे, मग त्या एवढ्या सगळ्या माणसांना 2 BHK म्हणजे दोन बेडरूम आणि 1 किचन आहे ना, आणि हॉल, हे पुरणार नाही. मग याच्यापेक्षा अजून मोठं पाहिजे. मग कुठली तरी मुलगी म्हणते नाही मला माझं सेपरेट पाहिजे, मला स्पेस पाहिजे, माझी रूम मला वेगळी पाहिजे. म्हणून आता बिल्डर लोकांनी काय केलेलं आहे, 1 BHK च्या ऐवजी 1.5 काढलेलं आहे, 2 BHK च्या ऐवजी 2.5 काढलेलं आहे. 0.5 आहे ना, कधी जाऊन बघा ते घर ते रूम किती छोटं असतं. हे 6x6 ची खाट तर मावतच नाही, दिवाण सुद्धा तुमचा मावत नाही त्याच्यामध्ये. मग त्यांना विचारावं लागतं, ही 0.5 म्हणजे एवढी छोटी खोली काय स्टोर रूम आहे का? तर नाही म्हणजे हे तुमच्या मुलांसाठी आहे. काय आहे? इट इज अ किड्स रूम, चिल्ड्रन साठी आहे. जर पृथ्वीवरती आम्ही हा विचार करतो तर स्वर्गात देवबाप हा विचार नसेल का करत? ठीक आहे.
आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमची जी ऐपत आहे, म्हणजे ख्रिस्तामध्ये जी आमची श्रीमंती आहे, त्या श्रीमंतीनुसार तो स्वर्गामध्ये आमची घरं तयार करत आहे. देव आपल्या योजनेप्रमाणे सर्व घरं तयार करत आहेत आणि जागा तयार केली. म्हणजे प्रभू आम्हाला अभिवचन देतो की मी पुन्हा येईन यासाठी की तुम्हाला घेऊन जाईन आणि तुम्ही जेथे मी आहे तेथे असावे. देवाने जे गौरव येशूला दिले तेच गौरव त्याने आम्हालाही दिलेला आहे. यू आर नॉट लेस. आम्हाला देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ केलेला आहे. आम्ही देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहोत. जरी आम्हाला पंख नाही दिले, उडता येत नाही पृथ्वीवरून स्वर्गातून दुसऱ्या ग्रहावरती, परंतु त्यांच्यापेक्षा प्रभूने आम्हाला श्रेष्ठ केलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला जे गौरव प्रभूने दिलेला आहे त्याचं स्वतःचं गौरव दिलेलं आहे. स्वतःला आम्ही कमी लेखू नये, स्वतःला आम्ही गिल्टी फील करू नये, स्वतःला आम्ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पापी समजू नये. आम्ही होतो पापी, परंतु देव आमच्यावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यावरती प्रियानो त्याच्या प्रीतीने पाखर घातलेली आहे. सृष्टीपूर्वी प्रभू काय म्हणतो आपल्या वचनामध्ये, 17वा अध्याय 24वा वचन काय म्हटलेलं आहे, सृष्टीपूर्वी म्हणजे सृष्टी निर्माण होण्या अगोदर जे प्रेम, जी प्रीती तू माझ्यावर केलीस तीच प्रीती आजही तू माझ्यावरती कर. 17वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, हे माझ्या बापा, त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे यासाठी तू मला दिले आहेस. ते त्यांनी पहावे जे गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर जग निर्माण करण्यापूर्वी प्रभू येशू अस्तित्वात होता. जग निर्माण करण्यापूर्वी देव पिता अस्तित्वात होता. जग निर्माण करण्यापूर्वी पवित्र आत्मा अस्तित्वात होता. हे या वचनावरून सिद्ध होतं प्रियानो. गाईच्या गोठ्यामध्ये जन्मला त्यावेळेला येशूचा जन्म झाला, हे शरीराने जन्म झाला, परंतु तो देव म्हणून सृष्टी स्थापनेच्या अगोदर पासून आहे. आम्ही प्रभूच्या वचनामध्ये हे ऐकतो की सृष्टी निर्माण करण्यापूर्वी देवाने पुत्रावर प्रीती केलेली आहे आणि त्याच प्रीतीसाठी तो आता आसुसलेला आहे. कारण आता स्वतःचा शेवट जवळ आला आहे, हे येशूने ओळखलेला आहे. आणि हे जे गौरव आहे हे प्रगटीकरणाचे मला पाहायला मिळतं 5वा अध्याय 6 ते 14 वचनामध्ये. आणि हे गौरव देवबाप आम्हाला मंडळीला एके दिवशी देणार आहे. तिसरी गोष्ट आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमच्याबद्दल काय अपेक्षा करतो. पहिले आम्ही पाहिले आम्ही ख्रिस्तामध्ये एक असावं. दुसरं आम्ही पाहिलेलं आहे की आपण देवाच्या गौरवामध्ये एक असावं. तिसरं आहे की देवाने आम्हावर प्रीती करावी, पित्याने आमच्यावरती प्रीती करावी. आणि म्हणून 17वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये पहा बरं, कोणीतरी वाचा. आता माझ्याकडे अंधार आहे म्हणून मला दिसत नाही जास्त. म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आहे आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावर मीही प्रीती केली. आय हॅव लव्ड देम ॲज यू लव्ड मी. हे देवाचं वचन आहे प्रियानो. आणि म्हणून परमेश्वराने किती प्रीती केली आमच्यावर कोण सांगेल? सोपं आहे, एकदम सोपं आहे. राईट. कुठे लिहिले ते? योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आहे. हे पुत्राला पाठवून, येशूला जगामध्ये पाठवून देवाने दाखवलेल्या जगाला की आय लव्ह यू, मी तुमच्यावर प्रीती करतो आणि तुमचं तारण व्हावं, तुमचा नाश होऊ नये म्हणून मी सॅक्रिफाईस केलेलं आहे. माझा पुत्र तुमच्यासाठी खाली पाठवलेला आहे. येशू ख्रिस्त आमच्या बदली त्या वधस्तंभावरती मरण पावलेला आहे. पहिले योहान म्हणजे योहानाचं पहिलं पत्र 4था अध्याय 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. योहानाचं पहिलं पत्र 4था अध्याय 10वं वचन. प्रीती म्हणावी तर हीच, आम्ही देवावर प्रीती केली किंवा आम्ही देवावर प्रेम केलं असं नाही.
ज्याने आम्हावर प्रीती केली त्याने येशू ख्रिस्तावर प्रीती केली आणि त्याने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला स्वपुत्र या भूतलावरती पाठवलेला आहे आमच्या बदली वधस्तंभावर मरण पावण्यासाठी, आमच्या बदली पापांची क्षमा मिळवण्यासाठी. आणि मग शास्त्रामध्ये आम्ही वाचतो योहानाचं सुवर्तमान 17वा अध्याय 26व्या वचनामध्ये, मी तुझे नाम त्यांना कळवले आणि कळवेन यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. पिता आमच्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. जे प्रेम त्याने स्वतःच्या लेकरावर केलं, पुत्रावरती केलेलं आहे, तेच प्रेम तो आमच्यावरती करतो. आणि तो काय म्हणतो माहिती का? योहानाचं सुवर्तमान 14वा अध्याय 21 आणि 23व्या वचनामध्ये फार स्पष्ट रीतीने लिहितो आणि तो असं म्हणतो, ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल आणि मीही त्याच्यावर प्रीती करेल. पित्याने आमच्यावर प्रेम करावं ही प्रार्थना आपण प्रभूकडे केली पाहिजे, कारण पिता आमच्यावर तेव्हाच प्रेम करतो जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो. आणि म्हणून प्रियानो, या 3 गोष्टी त्या प्रभू येशूच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला स्पष्ट दिसतात. पहिली गोष्ट, आम्ही एक असावे, ख्रिस्तामध्ये एक असावे. दुसरी गोष्ट, आम्हाला जे ख्रिस्ताने गौरव दिलेला आहे ते गौरवामध्ये आम्ही टिकून राहावे. आणि तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे देवाने आमच्यावर प्रीती करावी. दुसऱ्या मुद्द्याकडे मी येत आहे. येशू करता आमची आता जबाबदारी काय आहे? विश्वास ठेवणाऱ्याने येशू करता काय करायला हवे? पहिली गोष्ट आहे, आम्ही ऐक्यामध्ये राहायला हवे. ऐक्याच्या आज्ञेला देवबाप नेहमी उत्तेजन देत असतो. इफिसकरास पत्र 4 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये आम्ही हे पाहतो. सगळे वचने काही मी वाचणार नाही, परंतु आत्म्याला आम्ही उत्सुक ठेवलं पाहिजे. आत्म्याला आम्ही निरुत्साही करू नये. आत्म्याला आपण उत्तेजन दिलं पाहिजे आणि या उत्तेजनाच्या द्वारे आम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य. बघा आता आमच्यामध्ये आणि देवामध्ये, आमच्यामध्ये आणि इतर माणसांच्या मध्ये ऐक्य घडवणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. आणि हे पवित्र आत्मा जो ऐक्य घडवतो त्या ऐक्यामध्ये आम्ही नेहमी एक असावे ही प्रभूची इच्छा आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, आम्ही मनाने आणि न्यायाने स्वतःला ऐक्यामध्ये अबाधित ठेवले पाहिजे. आम्ही ऐक्यापासून परावृत्त होऊ नये. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय पहिल्या 5 वचनामध्ये संत पाऊल आम्हाला या ऐक्याबद्दल वर्णन करत आहे. आमच्या बंधू भगिनीशी संवाद असतो, त्या संवादामध्ये ऐक्य दिसावं ही त्याची इच्छा आहे. म्हणून फिलिप्पीकरास पत्र 2 अध्यायामध्ये आम्ही वाचतो, असली जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती ती तुम्हामध्ये असावी असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. प्रभू येशूच्या ठाई कुठली चित्तवृत्ती होती? तर तो ऐक्यामध्ये परमेश्वराबरोबर राहिला, टिकून राहिला, शेवटपर्यंत ऐक्यामध्ये देवाबरोबर राहिला. तसंच आम्ही देखील कुठलाही प्रसंग येऊ, प्रभूमध्ये आम्ही ऐक्य ठेवलं पाहिजे. देवामध्ये आणि आमच्यामध्ये संबंध जो आहे तो आम्ही टिकवून ठेवला पाहिजे. यासाठी की जगाने ओळखावे की देव माझ्यावर प्रीती करतो आणि देवाने येशू ख्रिस्ताला या भूतली आमच्यासाठी पाठवलेला आहे. दुसरी गोष्ट, येशूचे शिष्य या नात्याने आम्ही करायला हवे. पहिली पाहिली आपण ऐक्यामध्ये राहावं. दुसरी आहे ती म्हणजे आम्ही विश्वासामध्ये चालावे. प्रभूचं वचन आम्हाला हे सांगतं प्रियानो, शेवटपर्यंत विश्वासामध्ये आम्ही दृढ आणि टिकावून राहिलं पाहिजे. इब्री लोकास पत्र 3 अध्याय 14 वचन. इब्री लोकास पत्र 3 अध्याय 14 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला
आम्ही जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तो शेवटपर्यंत आम्ही दृढ धरला पाहिजे. आणि जर शेवटपर्यंत आम्ही विश्वासामध्ये टिकून राहिलो तर आम्ही ख्रिस्ताबरोबर भागीदार झालेले आहोत. जी संपत्ती, जो मान, जो सन्मान, जो आदर, जे गौरव परमेश्वराने येशूला दिलेला आहे त्याचे आम्ही सहभागी झालेलो आहोत, त्याचे आम्ही भागीदार झालेलो आहोत. पुढे आम्ही पाहतो आम्ही ख्रिस्तासह त्याच्या गौरवाचे वाटेकरी झालेले आहे. भागीदार म्हणजे वाटेकरी झालेला आहे, वाटेकरी झालेलो आहोत. आणखी महत्वाची गोष्ट आहे, विश्वासात चालावे यासाठी की आम्हाला जीवनाचा मुकुट प्राप्त व्हावा. प्रकटीकरण 2 अध्याय 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. प्रकटीकरण 3 अध्याय 21 आणि 22व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, जो कोणी शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकेल त्याला जीवनाचा मुकुट देण्यात येणार आहे. तिसरी गोष्ट आहे, येशूचा शिष्य आहे नात्याने मला काय करायचं आहे. हे पहिली आपण ऐक्यामध्ये राहायचं आहे, ऐक्यामध्ये चालायचं आहे. दुसरं आम्ही पाहिलं विश्वासामध्ये चालायचं आहे. तिसरं आम्ही पाहत आहोत आम्ही प्रीतीमध्ये एक राहिले पाहिजे. आम्ही एकमेकावर प्रेम करणं सोडू नये. पहिली गोष्ट आम्ही देवावर प्रीती केली पाहिजे, मग माणसांच्यावरती केली पाहिजे. मग त्याचे शुभवर्तमान 22वा अध्याय 37 आणि 38 वचनामध्ये, योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 15 आणि 21 वचनामध्ये आम्ही वाचलेलं आहे, मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळा. मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा तुम्ही पाळा. आणि मग पुढे 21व्या वचनामध्ये 14व्या अध्यायाच्या प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे. आम्ही देवावर प्रीती करणारी माणसे असली पाहिजे. आणि जो माझ्यावर म्हणजे देवावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता म्हणजे देवा प्रीती करेल. ही जुन्या नियमातील श्रेष्ठ आज्ञा आहे, कधी विसरू नका. तू आपला देव याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, काय राहिले, तू आपल्या मनाने, बुद्धीने आणि शक्तीने आपला देव परमेश्वर याजवर प्रीती. परमेश्वराला याच्याशिवाय आणखी काय नको आहे. आम्ही ख्रिस्तावर प्रीती करावी, देवावर आम्ही प्रीती करावी ही त्याची इच्छा आहे. आणि ती कशी करू शकतो, त्याच्या आज्ञा पालनाने. मग आम्ही पाहतो दुसरी गोष्ट आहे प्रीतीने एकमेकांमध्ये राहणं. याचा अर्थ आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या लेकरांच्यावर, देवाच्या लेकरांच्यावर, ख्रिस्ती भाऊ बहिणीवरती प्रेम करणं, प्रीती करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून इफिसकरास पत्र 5वा अध्याय पहिल्या 2 वचनामध्ये जो इफिसकरास पत्र ज्याने लिहिलेला आहे तो लेखक प्रियानो, देवाच्या लेकरांच्यावर आम्ही प्रेम करणं किती महत्वाचं आहे हे आम्हाला तो सांगत आहे. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 1 ते 2. तर तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे म्हणजे देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. किती सुंदर वचन आहे. आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ असे दिले. तदनुसार तुम्ही प्रीतीने साधा. आपल्या सोबत्यांच्यावर प्रीती करा, त्यांची काळजी घ्या. म्हणून आपण वेगळेवर अगोदर पाहिलेलं आहे, चर्चने सभासदांची म्हणजे इतरांची काळजी घेणं किती महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा. काही भाषांतरांमध्ये सुगंध लिहिलेला आहे. काय, देवाला सुगंध मिळावा म्हणून स्वतःला आपल्या करता अर्पण आणि यज्ञ म्हणून त्यानं केलेला आहे. तसे तुम्ही करावे. देवाला संतुष्ट आम्ही कशा प्रकारे करू शकतो, देवाला आमच्या कुठल्या कार्याच्या द्वारे सुगंध प्राप्त होऊ शकतो, देवाला कुठल्या कार्याच्या द्वारे सुवास मिळू शकतो हे आम्ही आमच्या जीवनामध्ये पडताळलं पाहिजे. कारण जो देव आम्हावर प्रेम करतो त्याचे आम्ही अनुकरण करावे. हे आम्ही अगोदरच्या वचनामध्ये वाचलेलं आहे. अगोदरची स्लाइड. देवाची मुले या नात्याने तुम्ही देवाचे अनुकरण करणारे व्हा, जेणेकरून आपण त्याच्या प्रीतीत राहू शकू. शेवटी प्रियानो, जर आम्ही येशूच्या या प्रार्थनेकडे 17वा अध्याय म्हणजे येशूची प्रार्थना आहे, त्याचं टायटल पण तसंच आहे, येशूची प्रार्थना. या 17व्या अध्यायाकडे जर आपण पाहिलं, गांभीर्याने पाहिलं, तर प्रभू आम्हाला 3 गोष्टी करायला शिकवतो. आणि ती म्हणजे आम्ही ऐक्यात चाललं पाहिजे, देवाबरोबर आमचं ऐक्य असलं पाहिजे, इतरांच्या बरोबर आम्ही ऐक्य ठेवलं पाहिजे, विश्वासामध्ये आम्ही चाललं पाहिजे, आणि तिसरं आहे आम्ही प्रीतीमध्ये राहिलं पाहिजे.
देवावर प्रीती करणे आणि आपल्या सोबत्यांच्यावरती प्रीती करणे. येशूच्या प्रार्थनेचे शेवटचे जे शब्द आहेत प्रियानो, हे फार महत्वाचे आहेत, हे विसरू नका. आणि शिष्यांना ठाऊक होतं की देवाने येशूला पाठवलेलं आहे. पहा योहानाचा शुभवर्तमान 17 अध्याय 25 वचनामध्ये, हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आणि तू मला पाठवले असे यांनी म्हणजे कोणी? यांनी म्हणजे कोणी? येशूवर विश्वास ठेवणार आहे. जे शिष्य त्याच्या सोबत होते त्यांच्याबद्दल तो परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे आणि तो असं म्हणतो की तू मला पाठवले असा विश्वास आणि यांनी ठेवलेला आहे, यांनी ओळखलेला आहे. त्याने म्हणजे येशूने शिष्यांना शिकवलं जेणेकरून देवाचे त्यांच्यावरील प्रेम, देवाचं त्यांच्यावरील सहभागिता ही त्यांना समजावी आणि मग त्याचं वाटेकरी आम्हाला परमेश्वराने ख्रिस्ताच्या द्वारे केलेले आहे. आणि म्हणून अनेक वर्षानंतर शिष्यांनी शास्त्रामध्ये नमूद केलं, आपण वाचलं इफिसकरास पत्र, इब्री लोकास पत्र, फिलिप्पीकरास पत्र, या शिष्यांनी मग नमूद केलं की आपण देवाची मुलं आहोत आणि देवाची आणि येशू ख्रिस्ताची जी सहभागिता आहे याची आम्ही वाटेकरी आहोत, आम्ही सहभागीदार आहोत. कुणीतरी काढा बरं योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, पहिली 3 वचनं आणि मग त्यानंतर मी संपवणार आहे. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, पहिली 3 वचनं वाचूया आपण. काय म्हटलेलं आहे? जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही निहाळले व आपल्या हाताने चाचपले, त्या जीवनाच्या शब्दांविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते. पुढे व आम्हाला प्रगट झाले. ते तुम्हाला कळवितो. जे सामर्थ्य, जे सार्वकालिक जीवन आम्हाला प्रगट झालेलं आहे त्याची साक्ष आम्ही देतो आणि ते तुम्हाला कळवतो. पुढे काय लिहिलेलं आहे? जे आम्ही पाहिले आहे व जे ऐकले आहे ते तुम्हालाही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तुम्ही आमच्या बरोबर सहभागी व्हावे, तुम्ही आमच्या बरोबर वाटेकरी व्हावे, यासाठी आपली सहभागिता तर पित्या बरोबर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. हे अनेक वर्षांनी शिष्यांना कळालं. पुढे काय लिहिले 4थं वचन, आणि म्हणून तो असा आपल्या वचनामध्ये म्हणतो की तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी लिहितो. युअर जॉय शुड बी कम्प्लीट. तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा यासाठी आम्ही हे लिहितो की जे गौरव, जे प्रेम, जो आदर देवाने येशूला दिला, तेच प्रेम, तेच आदर, तेच गौरव येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना दिलेला आहे आणि आम्ही त्या येशूच्या गौरवाचे वाटेकरी झालेले आहे. आणि अशामुळे आपण या जगामध्ये राहत असताना ख्रिस्ताची लेकरे, देवाची लेकरे आणि ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण जगूया आणि प्रभू त्यासाठी तुम्हाला अधिक सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तो आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूतली पाठवलास आणि प्रगट केलंस की तू किती आमच्यावरती प्रीती करतोस. प्रभू आम्ही प्रार्थना करीतो, जे गौरव तू येशूला दिलंस तेच गौरव येशूने आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून आम्ही ऐक्यामध्ये असावे, विश्वासाने चालावे आणि प्रीती करावी म्हणून तो आम्हाला कृपा करी. तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.